अजित पवार नवखे असल्यानंच त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबत विचार केला नसल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं। या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। मग उद्धव ठाकरेंना सीएम करताना त्यांना कुठला अनुभव होता असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी केलाय। तसंच भुजबळांना सीएम केलं असतं तर पक्ष फुटला या विधानामागे काही जातीय समीकरण होतं का असा सवाल उमेश पाटलांनी केलाय। राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता, त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही या प्रश्नावर पवार साहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीकडे त्यावेळेला सक्षम कॅन्डिडेट नव्हता। त्यावेळेला राष्ट्रवादीकडे छगन भुजबळ साहेब, त्याचबरोबर पद्मसिंह पाटील साहेब, मधुकर पिचड साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, अजितदादा, आर आबा, जयंत पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब, एवढी दिग्गज माणसं त्यावेळेला तीन वेळेला आमदार म्हणून निवडून आलेली, खासदार म्हणून निवडून आलेली, मंत्रिपदाचा अनुभव असलेली एवढी दिग्गज माणसं असताना राष्ट्रवादीकडे सक्षम नेता त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाच्या करता नव्हता असं म्हणणं यामध्ये कुठंतरी असुरक्षिततेची भावना लपली आहे का हा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतोय। छगन भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता अशा पद्धतीचं स्टेटमेंट पवार साहेबांनी केलं। अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे। जे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावू शकतात, महाराष्ट्रामध्ये विरोधकांना अंगावर घेण्याच्या करता छगन भुजबळ चालू शकतात, मग त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ का चालू शकणार नव्हते? पक्ष फुटण्यामागं कुठला जातीय स्वरूपाचा संदर्भ होता का हा देखील प्रश्न त्या निमित्तानं निर्माण होतो। मुंबईसह विविध मतदारसंघांमध्ये 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत अनेक मतदान केंद्रांवर मोठा गोंधळच बघायला मिळाला। त्यामुळे 5व्या टप्प्यातील मतदान रेंगाळल्यानं मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला। मतदानाच्या दिवशी झालेल्या या कारभाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत। राज्यात 5व्या टप्प्यात 54.33% मतदान झालं, त्यामुळेच मतदान का रेंगाळलं या संदर्भात आता चौकशी होणार आहे।